नमस्कार विद्यार्थ्यांना, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपना होमस्कूलिंग युट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण इयत्ता 8वीचा 8वा धडा सविनय कायदेभंग चळवळ हा आपण इथे थोडक्यात शिकणार आहोत। वास्तविक पाहता या टायटलवरनं किंवा धड्याच्या नावावरनं तुमच्या लक्षात आलं असेल तर इथे सविनय कायदेभंग चळवळीविषयीच काही माहिती आहे का, परंतु या धड्यामध्ये यापेक्षाही जास्त मोलाची माहिती आहे। एकूण या प्रकरणामध्ये 1930 सालापासून ते 1932 साल म्हणजे 2 वर्षाच्या कालखंडामध्ये काय काय घडामोडी घडल्या याबद्दल सविस्तर वर्णन केलेलं आहे। त्याचसोबत इथे घडले जाणारे जे सत्याग्रह होते, 5 सत्याग्रह, त्या सत्याग्रहांविषयी माहिती आहे, 3 गोलमेज परिषदांविषयी माहिती आहे, पुणे कराराविषयी माहिती आहे आणि गांधी अरविंद कराराविषयी माहिती आहे। तर याचा थोडक्यात आपण आढावा इथे घेऊयात, म्हणजे तुम्हाला हा धडा समजायला सोपा जाईल आणि इतिहास अधिकच रंजक वाटू लागेल। आता या धड्याचं जे नाव आहे सविनय कायदेभंग चळवळ, याचा अर्थ असा आहे की जुलमी इंग्रज सत्तेनं जे कायदे तयार केले होते त्यांचा विरोध करणे, ते कायदे मोडून काढणे, असहकार चळवळीच्या माध्यमातून इथे गांधीजींनी 1930 साली मिठावरील कर रद्द करावा, कारण ही मीठ ही जीवनावश्यक वस्तू होती आणि त्या मिठावरील कर रद्द करण्यासाठी दांडी येथे मिठाचा सत्याग्रह सुरू केला। आपण इथे पाहू शकता की लाहोर येथे जे अधिवेशन झालं, जिथे संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत करण्यात आला, त्यानंतर गांधीजींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला। आता ही चळवळ सुरू करण्या अगोदर त्यांनी ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मीठ बनवणं फक्त सरकारची मक्तेदारी होती आणि ती सरकारची मक्तेदारी इथे मोडून काढण्यासाठी महत्वाचं म्हणून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचं ठरलं। आता या दांडी यात्रेचा सगळ्यात महत्वाचा लाभ काय झाला माहितीये का तुम्हाला, की मीठ हा अत्यंत सामान्य माणसांच्या जिव्हाळ्याचा विषय। मिठाशिवाय आपण स्वयंपाकाचा विचारही करू शकत नाही, तो खूप महत्वाचा घटक आहे। परंतु मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवर कर लादल्यामुळे त्याच्यावर सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आणि हा मिठाचा सत्याग्रह प्रतिकात्मक होता, म्हणजे फक्त सरकारचे जे जुलमी आणि अन्यायकारक जे कायदे होते ते मोडण्यासाठी केलेला होता। तर या सत्याग्रहाच्या मार्गाने मोडण्यामागचा व्यापक हेतू होता। मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्र किनारी दांडी या ठिकाणची निवड केली आणि मग 12 मार्च 1930 ला रोजी गांधीजींनी 78 सहकारी घेतले होते की जे साबरमती आश्रमामध्ये तिथून याची सुरुवात झाली होती आणि त्यांनी मग तिथून पुढे 385 किलोमीटर पायी प्रवास केला। विचार करा, 385 किलोमीटर किती मोठं अंतर आहे। तर या दांडी सत्याग्रहामध्ये इतर लोक, फक्त 78 लोकांनी घेऊन सुरू झालेला हा प्रवास हळूहळू अनेक लोक त्याच्यामध्ये सामील होत गेले आणि पुढे याला खूप मोठं व्यापक स्वरूप निर्माण झालेलं आहे। कारण गांधीजी काय करायचे, त्यांनी जनतेला भाषण केली, ज्या ज्या ठिकाणी ते जायचे त्या त्या ठिकाणी ते भाषण करायचे आणि भाषण केल्यामुळे लोकांमध्ये या चळवळीविषयी, एकूण अन्यायकारक गोष्टींविषयी जास्त जाणीव जागृती निर्माण व्हायला लागली आणि मग लोकांना त्यांनी आवाहन केलं की तुम्ही या लढ्यामध्ये म्हणजे या मिठाच्या सत्याग्रहामध्ये सामील व्हा आणि लोक मोठ्या प्रमाणामध्ये इथे सामील होऊ लागले। आता आपण पुढे बघतोय की गांधींची जी भाषणं होती, एकूणच कायदेभंगाचा संदेश होता तो सर्वत्र पसरत गेला आणि चळवळीला एक चांगलं अनुकूल वातावरण तयार झालं। 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी येथे पोहोचले आणि 6 एप्रिल तारखा लक्षात ठेवा, 6 एप्रिल 1930 ला त्यांनी दांडी येथे मिठाचा सत्याग्रह केला। तर आपण बघतोय त्याच्या पुढे पेशावरचा सत्याग्रह झाला। त्या पेशावरच्या सत्याग्रहामध्ये सगळ्यात मोठं नाव येतं ते म्हणजे खान अब्दुल गफार खान यांना। हे अतिशय निष्ठावान सहकारी होते, गांधीजींचे अनुयायी होते आणि त्यांना सरहद्द गांधी असं म्हणून ओळखलं जातं, कारण ते भारत देशाच्या सरहद्दीवरील पेशावर येथील, त्यामुळे त्यांना सरहद्द गांधी म्हटलं जातं। ते खुदाई खिदमतगार या संघटनेची त्यांनी इथे बघा एक खुदाई खिदमतगार स्थापना केली होती, याचं नाव लक्षात ठेवा। खुदाई खिदमतगार म्हटलं की खान अब्दुल गफार खान हे नाव लक्षात ठेवायचं। तर यांनी या संघटनेची स्थापना केली, जी 23 एप्रिल 1930 रोजी त्यांनी पेशावर येथे सत्याग्रह सुरू केला। म्हणजे आपण सुरुवातीला जे म्हटलं की 78 लोकांना घेऊन सुरू झालेला प्रवास हळूहळू संपूर्ण भारतामध्ये ही असहकार चळवळ कशी पसरली आणि कशा पद्धतीने तिचं स्वरूप व्यापक झालं याच्याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती मिळते। तुम्हाला मिठा सत्याग्रह कळाला। आता पुढे आपण बघतोय पेशावर।
गुजरातला सत्याग्रह झाला, पुढे पेशावरला वायव्य प्रांतात तिकडे तो सत्याग्रह झालेला आहे. आणि ह्या सत्याग्रहामध्ये त्यांनी काय केलंय, आठवडाभर पेशावर शहर सत्याग्रहांच्या पूर्णपणे ताब्यात होतं. सरकारने गढवाल पलटण जी होती तिला सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. परंतु या गढवाल पलटणाचे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांचं नाव लक्षात ठेवा, चंद्रसिंह ठाकूर. ह्या अधिकाऱ्यांनी काय केलं की त्यांच्यावर गोळीबार करण्यास नकार दिला. हे अधिकारी चंद्रसिंह ठाकूर, तुम्हाला प्रश्न सुद्धा येतो याच्यावरती, ते हे चंद्रसिंह ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला. त्यामुळे लष्करी न्यायालयानं त्या चंद्रसिंह ठाकूर यांना जबर शिक्षा दिली. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनामुळे ब्रिटिश सरकार आता पक्क अडचणीत आलेलं होतं. 4 मे 1930 रोजी गांधीजींना अटक करण्यात आली आणि देशभर दडपशाहीचं सूत्र सुरू झालं. गांधींच्या अटकेचा देशभर निषेध करण्यात आला. कारण हे जर सत्याग्रहाचं आंदोलन दडपून टाकायचंय तर मी गांधीजींनाच अटक केली. पण आता याचं दडपलं गेलं का तरी नाही. त्याच्या पुढे सोलापूरला व्यापक स्वरूपात चळवळ सुरू झाली. सोलापूरचा सत्याग्रह बघा, सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणी कामगारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता आणि 6 मे 1930 रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात आला. या प्रसंगी सोलापूरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला आणि तत्कालीन कलेक्टरला मोर्चावर गोळीबार करण्याचे आदेश दिले. आता याच्यामध्ये बरेच जे साथीदार होते ते काय झालेले आहे, मृत्यू पावलेले आहेत. पुढे आपण बघतोय अनेक स्वयंसेवक जे होते ते मृत्युमुखी पडले होते. परिणामी जनतेनं काय केलं, मग जे महत्वाचे ठिकाणं होती, पोलीस स्टेशन होते, कार्यालय होते किंवा रेल्वे स्टेशन होते, न्यायालय होतं, म्युनिसिपल इमारती होत्या, यांच्यावर काय केले, हल्ले सुरू केले. आता या चळवळीला हिंसक वळण प्राप्त व्हायला सुरुवात झाली होती. सरकारनं मग काय केलं, पुढे मार्शल लॉ लागू केला. म्हणजे हा मार्शल लॉ जो कायदा होता तो खूपच त्याच्यामध्ये खूप वाईट प्रकारे आपल्या सत्याग्रहींना वागवण्यात आलं. आंदोलन अतिशय हिंसक पद्धतीनं दडपण्यात आलं. या आंदोलनात आघाडीवर असलेले जे मल्लप्पा शेट्टी होते, श्रीकृष्ण साळवे यांची चित्र तुम्हाला दिसतं, कुर्बान हुसेन होते आणि जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली. हे महान लोक जे चळवळीसाठी उभे राहिले होते यांना फाशी देण्यात आली. आणि पुढे आपण बघतोय धारासनाचा सत्याग्रह. या आहेत सरोजिनी नायडू यांनी धारासनाचा सत्याग्रह, गुजरातमधील जे धारासना ठिकाण आहे तिथे त्यांनी सत्याग्रहाचं नेतृत्व केलेलं आहे. आता सरोजिनी नायडू ह्या खूप मोठ्या लेखिका आहे, कवयित्री आहे. यांचीच पुढच्या वर्षी 9वीला तुम्हाला कविता पण येणार आहे अभ्यासायला, कोरोमंडल फिशर नावाची. पण यांनी काय प्रकारचं योगदान दिलं त्याविषयी थोडक्यात माहिती आहे. तर सरोजिनी नायडू यांनी काय केलेलं आहे, धारासना सत्याग्रहाचं नेतृत्व केलंय. मिठाचा कायदा मोडण्यासाठी निघालेल्या सत्याग्रहींवरती पोलिसांनी लाठीमार केलाय. सत्याग्रही सुद्धा शांतपणे लढण्याचा प्रहार सहन करत राहिले. विचार करा की पुढे लाठीमार चालू आहे, एक तुकडी मार सहन करतीये, ती थकल्यानंतर पुढची तुकडी पुढे येते. अतिशय शांतपणे निशस्त्र पद्धतीने त्यांनी तो लढा दिला होता आणि त्यांना औषध उपचारासाठी घेऊन गेल्यावर दुसरी तुकडी सत्याग्रह करण्यासाठी पुढे येत असे अखंडपणे सुरू होते. महाराष्ट्रात वडाळा, मालवण आणि शिरोडा या ठिकाणी मिठाग्रह होती, तर तिथे सुद्धा मिठाचा सत्याग्रह करण्यात आला. पुढे आपण बघतोय जिथे मिठाग्रह नव्हती त्यांनी काय केलं, तिथे जंगल होती म्हणून लोकांनी जंगल विषयक कायदे मोडायला सुरुवात केली. महाराष्ट्रात बिळाशी, संगमनेर ही ठिकाणं लक्षात ठेवा. तर महाराष्ट्रामध्ये बिळाशी, संगमनेर आणि कळवण, चिरनेर, पुसद या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले. आदिवासींवरती सुद्धा खूप जाचक कायदे लागू करण्यात आले होते. जंगलाचा मूल निवासी आदिवासी त्याला सुद्धा या जाचक बंधनांना सामोरं जावं लागलं होतं. त्याच्यामुळे या लोकांनी जंगल विषय कायदे मोडण्यामध्ये मोठा सहभाग घेतला होता आदिवासी लोकांनी. तर त्यामुळे त्यांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. आता बाबू गेणूंचे बलिदान, तुम्ही बऱ्याच ठिकाणी बाबू गेणूंबद्दल ऐकलं असेल, लिहिलं असेल. तर बाबू गेणू सईद हे त्यांचं पूर्ण नाव आहे आणि यांनी मुंबईमध्ये परदेशी मालावर बहिष्कार आंदोलन सुरू केलेलं इकडे. तर मुंबईमध्ये जे आंदोलन सुरू झालं होतं तिथे परदेशी मालाची वाहतूक करणारी वाहनं आंदोलनकर्त्याकडून अडवली जात होती.
तर मुंबईमधील गिरणीमध्ये काम करणारे बाबू गेनू सैन या आंदोलनात आघाडी होते. पोलीस बंदोबस्तात परदेशी माल घेऊन जाणारा एक ट्रक ते अडवण्यासाठी उभे होते. अनेकदा पोलिसांनी समज देऊन सुद्धा ते बाजूला हटले नाही, तर ट्रक समोर आडवे झाले. त्यांना अनेक वेळा समज दिली तरी ते हटले नाही, कारण त्यांना तो ट्रक अडवायचा होता. तर काय केलं गेलं, त्यांच्या अंगावरून ट्रक नेला गेला. पोलिसांनी धमक्या दिल्या, ते हल्ले नाही. शेवटी अखेरीस ट्रक त्यांच्या अंगावरून गेला आणि या बाबू गेनूंना हौतात्म्य प्राप्त झालं. तर हे जे बलिदान होतं बाबू गेनूंचं, हे बलिदान राष्ट्रीय चळवळीसाठी खूपच प्रेरणादायी होतं. आतापर्यंत आपण काय काय बघितलं, कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्य बघा, थोडक्यामध्ये समजून घ्या. आतापर्यंत या चळवळी कशा होत्या, शहरी भागापुरत्या मर्यादित होत्या, म्हणजे भारतातील शहरांपुरत्या. पण या चळवळीमुळे गावागावात या चळवळी पसरल्या गेल्या आणि त्याच्यामुळे खेड्यापाड्यातून जनतेने आपला सहभाग नोंदवला. आता याच्यामध्ये स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. कस्तुरबा गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, अवंतिकाबाई गोखले, लीलावती मुंशी, हंसाबेन मेहता यांनी सत्याग्रहांचे नेतृत्व केले. यांची फक्त नेतृत्व करणाऱ्यांची नावे, तर बाकी स्त्रिया मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सहभागी होत्या. इंग्रज शासन, ही चळवळ पूर्णपणे अहिंसक होती. ते अहिंसक पद्धतीने पार पडली. इंग्रज शासन जोरदार दडपशाही करत असतानाही जनतेने निशस्त्र प्रतिकार केला. यामुळे भारतीय जनता निर्भय बनली. कारण आतापर्यंत दबून राहणारी लोक आता कुठेतरी आम्ही या लढ्यामध्ये सहभागी होऊन आमचे योगदान करू शकतो आणि कोणतेही हत्यार न घेता यांनी या लढ्यामध्ये सहभाग नोंदवला होता. आपण आता पुढचं पान बघूया. याच्यामध्ये आपण बघतोय फार महत्वाच्या गोष्टी, घडामोडी घडलेल्या आहेत की परिषदेमध्ये इथे गोलमेज परिषद झाल्या. त्याच्यामध्ये 3 परिषदा झाल्या. त्या पहिल्या परिषदेमध्ये काय झालेलं, तर पहिल्या परिषदेमध्ये जी परिषद 30 ते 32 या काळात झाल्या, तिन्ही परिषद, याच्यामध्ये ब्रिटनचे जे प्रधानमंत्री होते रॅम्से मॅकडोनाल्ड हे जे प्रधानमंत्री होते यांनी हे अध्यक्ष होते या परिषदेचे. तर इथे गोलमेज या ठिकाणी या लंडनमध्ये एका परिषदेचं आयोजन केलं होतं आणि परिषदेला गोलमेज परिषद असं नाव दिलेलं होतं. तर आपण पहिली गोलमेज परिषदेबद्दल बघूया. रॅम्से मॅकडोनाल्ड हे परिषदेचे अध्यक्ष होते. या परिषदेला भारत आणि इंग्लंडमधील विविध प्रतिनिधी उपस्थित होते. ते आपल्या भारताकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर तेज बहादूर सप्रू आणि बॅरिस्टर जिना सहभागी होते. केंद्रीय स्तरावरती म्हणजे जबाबदार शासन पद्धती, भारतात संघराज्याची स्थापना हे महत्वाचे विषय या चर्चेसाठी घेण्यात आले होते. पण या परिषदेत विविध राष्ट्रीय पक्ष व संस्थानिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र राष्ट्रीय सभेनं या परिषदेला भाग घेतला नाही, कारण राष्ट्रीय सभेचे लोक या परिषदेसाठी फार महत्वाचे होते. मग या परिषदेत भाग घेतला नसल्यामुळे ही जी चर्चा होती ती काय झालेली आहे, निष्फळ झालेली आहे. या चर्चेला काहीच अर्थ आला नाही. तुम्ही आधी पाहिलं होतं की असहकार चळवळ दडपण्यासाठी इंग्रजांनी गांधीजींना कैद केलेलं होतं. मग आता काय झालं, या परिषदेत त्यांनी सहभाग घेतला नव्हता. मग गांधी आयर्विन करार झाला की गांधीजींनी राष्ट्रीय नेत्यांनी सहभाग घ्यावा. यासाठी पुढे काय करण्यात आलं, गोलमेज परिषदेत दुसऱ्या फेरीत चर्चेत सहभागी होण्यासाठी ब्रिटिश प्रधानमंत्र्यांनी काय म्हटलंय की त्यांनी आवाहन केलं की तुम्ही आता राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी याच्यामध्ये सामील व्हा, म्हणजे आपण व्यवस्थित चर्चा करून यातनं मार्ग काढू शकतो. मग त्यांनी काय केलं, व्हॉइसरॉयनी काय केलं, गांधीजीने अन्य नेत्यांना तुरुंगातनं मुक्त केलं. आता राष्ट्रीय सभेला मोकळेपणाने चर्चा करता यावी यासाठी पोषक वातावरण निर्माण केलं. महात्मा गांधी आणि व्हॉइसरॉय आयर्विन, या व्हॉइसरॉयचं नाव आयर्विन होतं, त्यांच्यामध्ये करार झाला आणि त्या करारामुळे याचं नाव काय, गांधी आयर्विन करार. या करारानुसार ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रास्ताविक राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्य पद्धतीचा स्वीकार करण्याची हमी दिली आणि परिणामी राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेत चर्चेला सहभागी होण्याची तयारी दाखवली. ओके, आता गांधी आयर्विन करार तुमच्या लक्षात आला असेल. आता पुढे काय घटना घडल्यात बघा. इथे दुसरी गोलमेज परिषद, या दुसऱ्या गोलमेज परिषदेला काय झालं, ती 1931 साली झाली. तर यामध्ये आपण बघू शकतो की या परिषदेला महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. पण राष्ट्रीय सभेमध्ये भारतातील निर्णय जाती जमाती पक्ष तसेच संस्थानिकांच्या प्रतिनिधींना बोलवण्यात आले होते.
गोलमेज परिषदेत सरकारने अल्पसंख्याकांचा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर तसेच भावी संघराज्याच्या घटनेच्या स्वरूपाबाबत मतभेद झाले. मग गांधीजींनी काय केलं, मतैक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अपयशी ठरले. अखेरीस निराश होऊन गांधीजी भारतात आले. त्यामुळे दुसरी गोलमेज परिषद पण काय झाली, निष्फळ ठरली. त्याचाही काही उपयोग झाला नाही. पुढे काय झालं, पुणे करार झाला. तर पुणे करार कोणामध्ये झाला, गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला. का झाला हा करार, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व केलं होतं. तिथे त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. हा मुद्दा इथे फार महत्वाचा आहे. तर इथे स्वतंत्र मतदारसंघ मागितला होता. आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅकडॉनल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला आणि यानुसार त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केला. पण हिंदू समाजामध्ये जी विभागणी होणार यामुळे हे गांधीजींना काही सहन झालं नाही आणि मग त्यांनी काय केलं, येरवडा तुरुंगामध्ये आमरण उपोषण सुरू केलं. म्हणजे इकडे दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ झाला होता, पण हिंदू धर्मामधील जी समाजात झालेली विभागणी होती ती गांधीजींना मान्य नव्हती. म्हणून त्यांनी या निवाड्यात विरुद्ध येरवडा तुरुंगात आमरण उपोषण चालू केलं. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या मागणीचा पुनर्विचार करण्याची विनंती राष्ट्रहित लक्षात ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही विनंती मान्य केली. आणि मग 1932 साली महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे येथे करार झाला आणि याच कराराला पुणे करार असं म्हणतात. या करारात काय ठरलं, या करारानुसार खूप महत्वाचं की दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी काय करायचंय, दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागांची तरतूद करण्यात आली. त्यामुळे इथे आपण बघू शकतो आता एक एक प्रश्न निकालात निघतोय. आता पुढे तिसरी गोलमेज परिषद झाली. पण या परिषदेत काय झालंय की नोव्हेंबर 1932 मध्ये इंग्लंडमध्ये तिसरी गोलमेज परिषद झाली. मग त्यात राष्ट्रीय सभेने या परिषदेवर बहिष्कार घातला. त्याच्यामुळे ती पण परिषद अर्थहीन ठरली. पुढे सविनय कायदेभंगाची आता दुसरी फेरी. तुम्हाला माहितीये की आधी सविनय कायदेभंग चळवळ थांबवली होती, पण आता परत दुसरी फेरी सुरू झाली. त्या दुसऱ्या गोलमेज परिषदेहून उद्विग्न मनाने जेव्हा गांधीजी परत आले तेव्हा त्यांनी सविनय कायदेभंग आंदोलनाला पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. गांधीजींना सरकारने ताबडतोब अटक केली. त्यामुळे जनतेमध्ये काय झालं होतं, असंतोष निर्माण झाला होता. आता पुढे सरकारने या चळवळीला अमानुष पद्धतीनं दडपशाहीनं उत्तर दिलं. सर्वत्र नागरी हक्कांची गळचेपी केली. राष्ट्रीय सभापतीच्या सहयोगी संघटना बेकायदेशीर ठरवण्यात आल्या आणि त्यांची कार्यालये व निधी ताब्यात घेतले. राष्ट्रीय वर्तमानपत्रे व साहित्य यांच्यावर निर्बंध घालण्यात आले. अखेरीस एप्रिल 1934 मध्ये गांधीजींनी चळवळ मागे घेतली आणि सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाचे ऐतिहासिक पर्व इथे संपलेलं आहे. ठीक आहे. सो आपण हा धडा इथे संपवलेला आहे. याचा स्वाध्याय मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करते, तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणता धडा शिकायला आवडेल मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.